हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कारण की आता रिझल्ट लागल्यानंतर बरेच मुलांना कॉलेज आवडले नाही किंवा त्यांना त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज जायचं आहे, म्हणजेच बेटरमेंट करायचं आहे. तर आजची व्हिडिओ खास त्यासाठी आहे. आय नो व्हिडिओ थोडी लेट होत आहे, परंतु अजूनही काही मुलांनी बेटरमेंट केलेली नाहीये, त्यांना बेटरमेंटची प्रोसेसही कळत नाहीये. मुलांचे फोन येत होते की बेटरमेंट करायचं का फ्रीज करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फ्रीज कसं करायचं आणि बेटरमेंट कसं करायचं आपण पूर्ण कव्हर करणार आहे. तर तुम्हाला फक्त दोन कामं करायचे आहेत. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत थांबा. व्हिडिओ खूप लांब नाही होणार आहे, व्हिडिओ छोटीशी होणार आहे. आणि सेकंडली चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट भेटत राहते. सो लेट्स बिगिन विथ दिस व्हिडिओ. तर तुम्ही पाहू शकता, सर्वात पहिला तुम्ही सीईटीच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला असं काही पेज तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्ही बघता सीईटी एक्झामिनेशन आणि नंतर ऍडमिशन पोर्टल ऑफ AI 2026-2027. तर तुम्हाला सिम्पली इथं सीईटी एक्झामिनेशन पोर्टल जे आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही तुमचं ईमेल आयडीचं पेज पाहायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला ते ईमेल आयडी तुमचं टाकून घ्यायचं आहे, पासवर्ड टाकून तुम्हाला फक्त डिटेल तुमचं साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण पोर्टल ओपन होऊन जाईल. इथे तुम्हाला नाव येऊन जाईल आणि तुमचे पूर्ण तुमचे ऑप्शन्स तुम्हाला विजिबल होतील. तर या ऑप्शनमध्ये आपण आतापर्यंत जो ऑप्शन पूर्ण वेळा वापरतोय तो आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. तुम्हाला फक्त याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही पाहायला भेटत यूजी आणि ज्याला आपण आतापर्यंत यूज केलेलं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, तुम्हाला सिम्पली त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म ज्या तिथं आपला सबमिट झाला होता आपल्याला असंच आपलं पूर्ण टॅब दिसत होतं, ते टॅब आपल्याला ओपन दिसणार आहे. म्हणजे आपण बरोबर प्रोसेसला आलेलो आहे. तिथे तुम्ही पाहू शकता होम आणि ऍप्लिकेशन फॉर्म. आपल्याला फक्त इथे थोडं स्क्रोल करायचं आहे. तुम्ही थोडं खाली स्क्रोल केलं की तुम्हाला तिथं पाहून जाईल तुम्हाला कुठलं कॉलेज वगैरे अलॉट झाले. तुम्हाला ते पूर्ण कॉलेज पाहायला भेटेल. आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथे बघा तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फी किंवा अलॉटमेंट स्टेटस तुम्ही पाहू शकता. सीट ऍक्सेप्ट करायचं आहे का, नंतर सेल्फ व्हेरिफिकेशन. तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो. इथे तुम्हाला फक्त या 4 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला जर ऍक्सेप्ट करायचं असेल किंवा तुम्हाला सीट फ्रीज करायची असेल किंवा तुम्हाला बेटरमेंट जरी करायचं असेल, तुम्हाला ह्या 4 प्रोसेस करायच्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे बघा तुम्ही आता सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही इथं स्वतः सीट ते ऍक्सेप्ट करताय किंवा बेटरमेंट करताय, त्यामुळे व्हेरिफिकेशनला तुमचे फक्त क्वालिफाईंग तुम्ही इथे पाहू शकता. क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला इथे पाहिजे आहे. कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन, हे तिथे तुम्हाला आता ऑप्शन मी तुम्हाला पुढे सांगतोय, करेक्ट तुम्हाला करायला लावत आहे. जसं तुम्ही बघू शकता आता. आणि नंतर तुम्हाला एक फ्रीज किंवा नॉट फ्रीजसाठी तिथं ऑप्शन करायचं आणि फी ₹1000 पे करायची आहे. पुढचे फर्दर प्रोसेससाठी नेक्स्ट करायचं आहे. तर तुम्ही जसं तिथं खाली अजून स्क्रोल करणार किंवा सेव्ह प्रोसेस करणार, तुम्हाला हे कळून जाईल तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. जसं आता ह्या कॅन्डिडेटला MIT आळंदी हे कॅन्डिडेटला अलॉट झालेलं आहे. त्यानंतर हिला फ्रीज करायचं किंवा बेटरमेंट करायचं त्याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याचा तुम्हाला इथे पाहायला भेटतं कम्प्युटर इंजिनिअरिंग, फिमेल कॅन्डिडेट आहे, स्टेट लेवलचा आहे आणि हा जो कॉर्डिनेटर आहे तुमच्या कॉलेजमधला कॉर्डिनेटर असतो. आणि तुम्हाला प्रिफरन्समध्ये कुठल्या नंबरचं भेटलं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन इथे पाहायला भेटते. तुम्हाला सिम्पली फक्त पुढे जाण्यासाठी प्रोसीड टू सीट ऍक्सेप्टन्स यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन पेज तुम्हाला पाहायला भेटेल. मग यामध्ये मी तुम्हाला जसं म्हणलं सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये काही ऑप्शन्स विजिबल असतील. आता हे बघू शकता तुम्ही, इथं फिमेल कॅन्डिडेट आहे किंवा महाराष्ट्र गेट आहे, नंतर OBCची कॅटेगरी आहे, ऍडमिशन तुमचं इथं झालेलं आहे, हे फक्त तुम्हाला करेक्ट करायचे आहे. आणि बाकीचे जे आहेत हे थोडे ब्लर ऑप्शन आहेत. तर हे ऑलरेडी आपण ऍप्लिकेशन फॉर्म जो भरला त्यातून ऑटो सबमिट झालेला आहे, म्हणजे तुम्ही याला इथे एडिट करू शकत नाही. आणि तुम्हाला फक्त हे 3 एक करून घ्यायचे आहेत करेक्ट. जर चुकून तुमचं इनकरेक्ट वगैरे आले असेल तर तुम्ही इनकरेक्ट हे सांगू शकता. आणि मग थोडं खाली स्क्रोल करायचंय. हे वरचं झाल्यानंतर खाली स्क्रोलमध्ये तुम्हाला म्हणजे HSC आणि SSC म्हणजे 10वी आणि 12वीच्या बोर्डाचे मार्क पण इथे विचारेल. ते तुम्हाला एकदा कन्फर्म करून घ्यायचे आहे की इथं जे पण मार्क दिले आहेत ते मार्क ऍक्च्युअली बरोबर आहेत का. जर काही मार्कमध्ये घोटाळा असेल, 99% मार्क नीट असतात कारण आपण ग्रीव्हन्सेसमध्ये सांगितलेलं असतं. परंतु जरी काही चुकीचे असतील तुम्ही ते इनकरेक्टमध्ये सांगू शकता आणि करेक्ट मार्क तुम्हाला इथे पेस्ट करायचे आहे आणि तुमचा आउट ऑफ वगैरे. दॅट्स इट. आणि याच्यानंतर तुम्हाला थोडं खाली जाऊन स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जसं सेव्ह आणि प्रोसेस करणार, त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला असं काही पाहायला भेटेल. म्हणजे त्याच्या खाली तुम्हाला पाहायला भेटेल डॉक्युमेंट्स. तर मग आता हे तुम्ही इथे 9 ते 10 डॉक्युमेंट अपलोड केले आहेत डिपेंड ऑन युअर कास्ट. तुम्हाला हे सगळ्यांदा किंवा पूर्णपणे व्ह्यूज डॉक्युमेंटमध्ये जाऊन तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट पाहू शकता. तुम्ही कोणते डॉक्युमेंट ऑटो सबमिट केले किंवा अपर ID वगैरे ऑटो सबमिट झाली होती, कोणते डॉक्युमेंट बरोबर सबमिट केले. जर चुकीचं झालं असेल तर तुम्ही इथं व्ह्यू करू शकता, नॉट ऍक्सेप्टेड वगैरे. हे सगळे व्हेरीफाईड आहेत, हे ऑटो व्हेरीफाईड आहेत म्हणजे कॉलेजने व्हेरीफाईड केलेलं आहे. जर इथे नॉट ऍक्सेप्टेड वगैरे आले तर तुम्हाला ते अपडेट वगैरे करून घ्यायचं आहे.
मग त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीडचा ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड ऑप्शनला तुम्ही जेव्हा क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला असं एक सेल्फ कन्फर्मेशनचं खाली पॉपअप येऊन जाईल, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर तुम्हाला याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत सेव्ह आणि प्रोसीडच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि ऑप्शनला क्लिक करताच तुम्हाला हे 2 ऑप्शन्स विजिबल होतील. तर इथे आपला मेन पॉईंट, जर तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि तुम्हाला फ्रीज करायचं असेल म्हणजे कॉलेज तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता समज ह्या कॅन्डिडेटला फ्रीज करायचं होतं, तर फ्रीज आणि बेटरमेंटसाठी सेम प्रोसेस आहे. तुम्हाला फक्त इथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर तिथे रजिस्टर्ड असेल त्या मोबाईल नंबरवर सिम्पली एक OTP येईल कन्फर्मेशनसाठी. आता तिथं व्हेरीफाय फॉर फ्रीज आहे, तर तुम्ही बेटरमेंट केलं तर तिथं OTP येईल, व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट कॅटेगरी. मग तुम्हाला एक OTP येईल. OTP तुम्हाला तिथे कन्फर्म करायचा आहे आणि व्हेरीफाय जसं तुम्ही करणार तसंच तुम्हाला असा एक टॅब ओपन होणार की फ्रीज तुम्ही करताय आणि हे नॉट कन्फर्म, आपण अजून काही पैसे वगैरे दिले नाही, तर तुम्हाला नंतर पेमेंट मोड सिलेक्ट करायचं आहे. पेमेंट मोड ऑनलाईन सिलेक्ट करून सेव्ह आणि प्रोसिडवर क्लिक करायचे. सेव्ह आणि प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही टॅब तिथे ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला 1000 रुपीज हे जे बॉक्स भेटतो तुम्हाला, हा बॉक्स, ह्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि 1000 प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे. 1000 रुपीज तुम्हाला ऑनलाईन त्यांना थ्रू QR किंवा थ्रू गुगल पे, फोन पे तुम्ही कशा थ्रू करू शकता पेमेंट. आणि पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर विदिन 1 to 2 सेकंदामध्ये तुम्हाला हा ऑप्शन तुमच्या याच्यावर विजिबल होईल, प्रिंट सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म. जरी तुम्ही बेटरमेंट केला असेल किंवा फ्रीज केला असेल, दोन्ही वेळेस तुम्हाला हा फॉर्म पाहायला भेटेल. जर तुम्ही फ्रीज केलं तर हा फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकता ॲज अ सीट ऍक्सेप्टन्स प्रूफ म्हणून. जर बेटरमेंट केलं तर कुठेही जायची गरज नाही. वेट फॉर सेकंड राऊंड आणि ऑप्शन फॉर्म जसं चालू होईल आपले व्हिडिओ चॅनलवर येतीलच. तर अशी काही प्रोसेस ही आहे बेटरमेंटची. तर ज्यांनी पण अजून बेटरमेंट केलेली नाही, उद्या 5 तारीख 3 वाजेपर्यंत तुमच्याकडे टायमिंग आहे. बेटरमेंट वगैरे तुम्ही करू शकता किंवा ज्यांना ॲडमिशन घ्यायचं ॲडमिशनही तुम्ही घेऊ शकता. दॅट डिपेंड ऑन यू. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणतं कॉलेज भेटले आणि तुम्ही बेटरमेंट करणार आहे का फ्रीज करणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.